चला मित्रांनो, हा दुसरा भाग आहे. पहिला भाग बघितला, भरपूर लोकांनी बघितला, हजारो लोकांनी बघितला. मला काहींनी मॅसेज केले, फोन पण आले की बुवा आपण यांच्यावर बोलून काही फायदा नाही, यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही आणि सिस्टीमला काही फरक पडत नाही. मला हे माहीत आहे की मी जे बोलणार आहे ते ह्या वाह्यात बाई पर्यंत पोहोचणार नाही आहे, पण मला तिच्यापर्यंत पोहोचवायचंही नाही आहे. मला पोहोचवायचं आहे त्या सामान्य माणसांपर्यंत की जे सामान्य माणसं या अशा मूर्ख लोकांच्या अँकरिंगला बातम्या समजतात आणि देश कसा महासत्तेकडे चालला आहे, देशात कसं सगळं मस्त आलबेल आहे हे समजून घेतात आणि तशा मग गोष्टी करतात पारावर चौकात. मला त्या लोकांसोबत डिस्कशन करायचं आहे. त्या लोकांना यांची वास्तविकता सांगायची आहे की नेमकं हे किती खोटारडे आहे, हे किती नालायक आहे. पत्रकारिता हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारितेमुळे देश आपला आझाद झाला, स्वतंत्र झाला. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जी पत्रकारिता होती, जी तयार झालेली होती, त्या मुशीतले ते पत्रकार, तो दर्जा आणि हा दर्जा एकदम जमीन आसमानचा फरक आहे. सरकारच्या डोक्यात ठिकाणावर आहे का असं विचारणारे टिळक कोठे आणि हे असे पैशांसाठी बोलणारे कुठे टुकार पत्रकार. आधी एक लेख लिहायचा कोणी पण पत्रकार, कोणी पण संपादक, आणि एका लेखाने हजारो लोक पेटायचे. एका बातमीने सरकार चिथून जायचं. एका बातमीने असंख्य लोक रस्त्यावर उतरायचे. एका गोष्टीने, एका इमेजमुळं, एका कार्टूनमुळं लोकांपर्यंत जे पोहोचवायचं आहे ते पोहोचून जायचं. त्या सगळ्या दर्जाची आज चांगल्या माणसांना आठवण येते. चांगले पत्रकार आहे ज्यांचा आवाज दाबून टाकला, त्या लोकांनी कंपन्या सोडल्या यांच्या. जशी ही बाई आज तकला काम करते. जे चांगले जर्नलिस्ट आहे, जे चांगले संपादक आहे, जे चांगले मुद्दे मांडतात, त्या लोकांना कामावरून काढून टाकलं किंवा दम घुटल्यामुळं ते लोक स्वतः निघून गेले आणि आपापले यूट्यूब चॅनल्स तयार केले. आता त्या चॅनल्सवरून ते ओरिजिनल बातम्या देतात. दे आर नॉट पार्ट ऑफ गोदी मीडिया. हे लोक गोदी मीडिया आहे आणि या लोकांनी खरी पत्रकारिता बदनाम केली. पत्रकारिता म्हणजे किती मोठी लेवल आहे, किती मोठी गोष्ट झाली. पण यांना अजिबात शोध पत्रकारिता करायची नाही आहे. यांना जनतेचे मुद्दे उचलायचे नाही आहे. यांना फक्त ॲडव्हर्टाइजमेंट चालवायची आहे. यांना फक्त पैसे मोजायचे आहे, पैसे खायचे आहे आणि आपलं कसं बरं होईल ते दाखवायचं आहे. आता रिसेंटली नीटचा मुद्दा इतका गाजला, देशभर गाजला, खळबळलं. म्हणजे अख्खं शिक्षण क्षेत्र खळबळलं. पण शिक्षण मंत्री निवांत आहे, उच्चपदस्थ निवांत आहे. अरे तुम्ही त्या घेणाऱ्या मोठे गावकरला अटक केली, तुम्ही त्याला जळ्यात ओढलं. देणारा कोणीतरी असेल ना, आणि तो सिस्टीममधला असेल, तो उच्चपदस्थ असेल, तो एखाद्या मंत्र्याचा जावई असेल, साळा असेल, नातेवाईक असेल कोणी, किंवा स्वतः मंत्री असेल, किंवा राज्यमंत्री असेल, किंवा आणखी कोणती नातेवाईक असेल, किंवा आणखी कोणी असेल. त्यांना बाहेर काढा ना. त्यांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही बाई फक्त एक प्रतिनिधी आहे असं समजून चला गोदी मीडियाचं. या अशा लोकांमुळं पत्रकारिता बदनाम झाली आहे. देश खड्ड्यात चालला आहे. म्हणजे तो जो मुद्दा होता धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा मागण्याचा, ते या लोकांचं काम आहे. ते शिक्षक करून राहिले, शिक्षक रस्त्यावर उतरले. सगळ्यात जास्त मुद्दा कोण तापवला असेल तर शिक्षकांनी तापवला, विद्यार्थ्यांनी तापवला. या लोकांना काही घेणं देणं नाही आहे. गरिबाची पोरं शिकले काय, नाही शिकले काय, मेले काय, जिवंत राहिले काय, त्यांचं करिअर बनलं काय, नाही बनलं काय, या लोकांना काही फरक पडत नाही. हे फक्त प्राईम टाईमला येणार, हिंदू मुसलमान वाद लावून देणार. कोंबड्या, जसं पहिले कोंबड्या लढत होते, कोंबडे म्हणजे गावात मस्तपैकी जो गावाचा मुखिया असायचा तो कोंबडे लढवायचा. गावा लोक पाहायचे, कोंबडे एकमेकांचा जीव घ्यायचे. आताही आपल्याला भांडण दिसलं की आपण जातो, पाहतो, अरे बापरे भांडण चालू आहे, मस्त वाटते आपल्याला. म्हणजे सगळ्यांनाच वाटते चांगलं, म्हणून आधी कोंबडे लढवायचे. आता हे असे नालायक पत्रकार हिंदूंना बोलवतात, मुसलमानांना बोलवतात, आणखी जातीच्या नावाखाली हे लोकांना भडकवतात. आपलं मनोरंजन होते. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहिले. गॅस सिलेंडर वाढला, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, शाळेची फी वाढली, प्रत्येक गोष्टी वाढल्या. पेट्रोल वाढलं की सगळंच वाढते. त्यावर हे लोक काही बोलणार नाही, कारण यांना एवढा पगार आहे. हे हायली पेड पत्रकार आहे, यांना इतका मोठा पगार असतो, यांना काही फरक पडत नाही. फरक पडतो तो आम्हाला सामान्य माणसांना. आणि हिने काय म्हटलं शिक्षकांना, दो कवडी की शिक्षक आहे. ठीक आहे, मग तू किती कवडीची आहे? तू तर कवडीची नाही आहे, तू तर फुटे काय कवडीची आहे. आणि तुझी अवकात काय आहे, तुझ्याबद्दल काय लोक बोलतात ते आपण भाग 1 मध्ये बघितलं. 500 लोकांपैकी 499 लोकांनी बघितलं. आता तो जो एक असेल कमेंट करणारा, तो असेल भक्त. ठीक आहे, बाकीच्या भक्तांनी सावरती भूमिका घेतली, त्यांनी काही कमेंट नाही केली. त्यांना वाटलं की बाय ह्याच्याचं लोकांचं बरोबर आहे बा, हा असेल ना बिलकुल, कारण हिला तो फॉलो करत असेल, बरोबर आहे. किंवा असे जे लोक सांगतात ये ऐसा हुआ वैसा हुआ, ये पाकिस्तान को डुबा दिया, अरे बापरे ते ऑपरेशन सिंदूर होतं काय, ह्या लोकांनी पाकिस्तान नेस्तनाबूत करून टाकला होता बसल्या बसल्या.
म्हणजे तिकडे चील मारून राहिले पाकिस्तानचे लोक, बिलकुल ते यूट्यूबवर व्हिडिओ बनवून राहिले, ते आपल्याला हसून राहिले, तिथले नेते आपल्याला हसून राहिले, आपल्या पत्रकारांना हसून राहिले. यांनी जवळपास कराचीपर्यंत पोहोचवलं आपलं सैन्य, तिकडे तबाह करून टाकलं, काय ते सिनेमॅटिक गोष्टी, आणि आपल्याला मोठा इंटरेस्ट, आपण आपले कामधंदे टाकून याचे व्हिडिओ पाहून राहिलो. बाप या, असं वाटतं का झालं आता 10 दिवसात पाकिस्तान पुरं आता इथे अंदर येते का भारताच्या. तो POK तर विशेष नाही, POK तर घेऊन घेऊ आपण. वर्ल्ड प्रेस फ्रीडम नावाचा एक रिपोर्ट तयार होतो. त्या रिपोर्टमध्ये नॉर्वे 1 नंबरला आहे. याचा अर्थ काय होतो, तुमच्या मीडियाला किती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं, फ्रीडम किती आहे बोलण्याचं, तुमचा मीडिया किती अस्सल आहे, किती खरा आहे बोलणारा. नॉर्वे 1 नंबरवर आहे. भारत 151 नंबरवर मागच्या वर्षी होता, आता अजून घसरला 157व्या नंबरवर गेला. कोणी म्हणेल नाही 157वर गेलं बाहेर, मोठं अबे मोठं नाही झालो, तुम्ही जेवढा रँक वाढाल तेवढं तुम्ही खाली जाल. 1 नंबरवर नॉर्वे आहे. नॉर्वे लक्षात ठेवा. बरं, नॉर्वे जाऊ द्या. अरे भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान आपल्यासमोर आहे. सांगा, यांचं फ्रीडम मोजलं जाते त्या रिपोर्टमध्ये. यांना किती फ्रीडम आहे, कितीही बोलतात. हे ना तुमच्या सामान्य माणसाच्या मुद्द्यावर बोलतात, ना गरिबांच्या मुद्द्यावर बोलतात, ना कामगारांच्या, ना शेतकऱ्यांच्या, कोणावरच नाही. थातूर मातूर बोलावं म्हणून बोलावं काहीतरी बोलत असतील. यांना स्वातंत्र्य नाही आहे बोलण्याचं. जेवढी स्क्रिप्ट देतो तो मालक तेवढीच बोला. जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवना. हे लोक खिलवणे आहे, हे लोक फक्त खेळणे आहे, बाहुले आहे, कठपुतली बाहुली आहे. या लोकांच्या बातम्या पाहून आपलं मत बनवत नका जाऊ. मला त्या सामान्य लोकांना सांगायचं आहे. सामान्य म्हणजे आपण सामान्य जाऊ म्हणा. मला त्या माझ्या मित्रांना सांगायचं आहे, गावात राहणाऱ्या एखाद्या काकाला सांगायचं आहे, तिकडे एखाद्या तालुक्याला राहणाऱ्या एखाद्या मामाला सांगायचं आहे. जी लोक, ज्या लोकांना फार जे टेक्नोसेवी नाही आहे, जे फार यूट्यूब वापरत नाही, जे फार पाहत नाही, ओरिजिनल कुठे त्यांना समजत नाही, त्यांच्यापर्यंत फक्त काय संध्याकाळी आल्यानंतर जे TV लावतात, टीव्हीवर हे लोक दिसतात नालायक. आणि या लोकांचं ऐकून ते लोक मत बनवतात की सगळंच आलबेल आहे. आलबेल नाही आहे. ही टेलिप्रॉम्प्टरवर बोलणारी बाई टीचर्स लोकांना, यूट्यूबच्या टीचर्स लोकांना 2 कवडीची म्हणते. म्हणजे हे जडते ॲक्च्युली. समजून घ्या मुद्दा काय आहे. कारण यांच्यासमोर टेलिप्रॉम्प्टर असते, फक्त ते वाचून दाखवतात, बाकी काहीच नाही. किती सनसनाटी खेच असेल वाचून दाखवतात. शिक्षक स्वतः अभ्यास करून त्यामधला फॅक्ट चेक करून तुमच्यासमोर येतात, बोलतात. म्हणजे यांची जी रँक घसरली ती एखाद्या करंट अफेअरवाल्या शिक्षकाने सांगितली असेल आणि म्हणून हिच्या जीवावर आली. समजलं. हिची काय खरी अवकात आहे. हे लोक कसे असतात, फार शिकलेले नाही आहे हे लोक. यांचा विचार करण्याचा जो नजरिया आहे किंवा जी मेंटॅलिटी आहे यावरून समजते की हे लोक फार शिकलेले नाही आहे. असतील डिग्री आहे, पण यांनी ते शिक्षण नाही घेतलं जे घ्यायला पाहिजे, समाजाच्या उपयोगी पडणारं. यूट्यूब टीचर्समुळं शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली हे सर्वांना मान्य करावं लागेल. आधी किती रुपये फी होती? माझी फी 5,000 रुपये होती, आता 800 रुपये फी आहे. बरोबर आहे. हां, विद्यार्थी वाढले, इन्कम वाढलं, प्रत्येक गोष्टी झाल्या बरोबर. परंतु ज्या भागापर्यंत आपण पोहोचत नव्हतो त्या भागापर्यंत आता यूट्यूबच्याद्वारे आम्ही पोहोचून राहिलो. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टी आम्ही यूट्यूबवर टाकून राहिलो की जेणेकरून ज्यांच्याकडे फी नसेल तेही लेक्चर्स पाहू शकतात, तेही घेऊ शकतात. ज्यांना कोर्स घ्यायचा असतील ते ॲप इन्स्टॉल करतील, ते कोर्स घेतील. ज्यांना फ्री बघायचं आहे ते यूट्यूबवर शिकतील. तुम्ही तरी भाव वाढून दिले. प्रायव्हेट संस्था काढून, प्रायव्हेट शाळा काढून कितीतरी भाव वाढले. 30, 40, 1.5 लाख फी आहे. हां, मीच भरली माझ्या मुलीची कॉन्व्हेंटची फी 1.5 लाख. आता मला तिला ICSE पॅटर्न टाकायचं होतं आणि अमरावती शहरात फक्त एकच शाळा ICSEची. मग मला ऑप्शन नव्हता. बरोबर आहे. या लोकांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या शिक्षकांना तुम्ही जनगणना करायला का सांगता? बेरोजगार पोरं नाही दिसून राहिले, त्यांना काम देता येत नाही. ते शिक्षक शिकवेल की जनगणना करेल? ते शिक्षक शिकवेल की तुमचं ते डाळ किती आली, तांदूळ किती आले हे मोजेल? म्हणजे या व्यवस्थेमधील शिक्षकांची मुलं प्रायव्हेटमध्ये शिकतात. कारण शिक्षकांना माहीत आहे इथे काही मिळणार नाही. आपण जर शिक्षक असतो तरी अरे तुम्ही ठप्पा लावा ना. त्याच्या माथ्यावर ठप्पा आहे गव्हर्नमेंटचा. मग तो शिक्षक असो, तो मग सरपंच असो, सदस्य असो ग्रामपंचायतचा, आमदार, खासदार, पंचायत समिती मेंबर असो, का तो एखादा तहसीलदार असो की कलेक्टर असो की प्रधानमंत्री, कोणी असो, ज्याच्या माथ्यावर शिक्का आहे गव्हर्नमेंटचा, त्याचे सगळे मुलं गव्हर्नमेंट शाळेत शिकले पाहिजे. मग पहा कशा गव्हर्नमेंट शाळा सुधरत नाही.
मी जर जिल्हा परिषदचा मेंबर असेल ना, माझं जर पोरगं मला मजबुरीनं जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायचं काम पडलं तर मी जिल्हा परिषदचा मेंबर म्हणून बरोबर ते शाळेकडे लक्ष देईल. आता काय होते, आता जे सरपंच आहे किंवा मी नावे घेत नाही, कोणी असो, समजा मजूर पण असो ना, अरे 1500 रुपये लाडक्या बहिणीचे घेते पण मुलांना प्रायव्हेट शाळेत टाकते. मग त्या सगळ्या लोकांना करा ना बिलकुल कंपल्सरी की बाबा तुम्ही तुम्ही गव्हर्नमेंटचा लाभ घेता, तुम्ही गव्हर्नमेंटचे पदाधिकारी आहे, अधिकारी आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी आहे, तुम्हाला कंपल्सरी राहील शाळेत टाकणं गव्हर्नमेंटच्या. मग बघा, आमदाराचं पोरग जोपर्यंत नगर परिषदच्या शाळेत शिकत नाही तोपर्यंत नगर परिषदची शाळा अशीच ओसाड पडलेली राहील. आमदाराचा पोरग शिकायला येऊ द्या, त्याला होऊ द्या कंपल्सरी, मग बघा तो कसा सजावते शाळा. हे करा ना. असे मुद्दे शिक्षक उचलून राहिले, हे लोक उचलून नाही राहिले. ही जळते शिक्षकांवर, कारण ह्यांना आजकाल कोणी फार पाहत नाही. शिक्षक लोक पत्रकारांचं काम करून राहिले, कारण पत्रकारिता विसरले. त्यांना जे काम करायला पाहिजे ते नाही करून राहिले, म्हणून मजबुरीनं हे काम समाजातला एक प्रमुख घटक, मुख्य घटक म्हणून शिक्षकांना करायला लागून राहिलं. आणि म्हणून ही बाई जळून राहिली. शिक्षकांच्या व्हिडिओत अभ्यास असतो, परिपूर्णता असते, खरेपणा असते, आणि ही विष ओकते. ही विष कन्या याला म्हणू शकतो आपण. हे लोक कोणत्या न्यूज चालवेल माहीत आहे, ज्याचा काही समाजाची घेणदेण नाही आहे, ज्याचा काही फरक पडणार नाही समाजावर थेट. सीमा हैदरचं प्रकरण 3 महिने गाजवलं. म्हणजे इथे नीटची बोंब चालू आहे पूर्ण देशभर. आणि हे काय सांगून राहिली, पंतप्रधानांनी झालमुरीचे पैसे 10 रुपये स्वतः दिले. पंतप्रधानांनी मंत्र्यांना पाणी पिण्याचा सल्ला दिला की बघून जास्त आहे पाणी प्या. अरे बरोबर आहे, ते देणारच आहे, ते प्रधानमंत्री आहे, त्यांना त्यांच्या मंत्र्यांची काळजी घेणेच आहे. मग तुम्ही त्याला काय नॅशनल न्यूज बनवाल? अरे न्यूजचे विषय वेगळे असतात, ते तर कॉमन गोष्ट आहे. ते त्यांची भलमानसाहीत आहे की बुवा ते लोकांना सांगून राहिले की चांगलं पाणी प्या. बरोबर आहे. मेलोडीचं चॉकलेट किती चांगलं असते, किंवा PM जेव्हा गेले झलमुरी खायला तेव्हा त्यांना त्या झलमुरीमधून त्या सरसोच्या तेलाचा वास आला. काय काय लोक बोलतात, काय न्यूज बनवतात. तिकडे बांगलादेशात म्हणते एका जणानं हल्या विकत घेतला आणि त्याला कोण कापलं नाही पाहिजे म्हणून त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प ठेवलं, मग दुसऱ्यानं विकत घेतला, आता तो सेफ आहे. ह्या न्यूजो यायच्या हरामखोरांच्या, नालायक लोकांच्या. म्हणून वास्तविकता तुम्हाला दाखवणार नाही. ते पत्रकारिता सगळ्यात जबाबदार आणि मोठा व्यवसाय आहे. जे पत्रकार इमाने इतबारे काम करत असतील त्यांना माझा सॅल्यूट आहे. थँक्यू.